टाके विसासाचे ते विसासाचे ते पेटव जठर मुक्ताईला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला ताटी लावणी आता बसले ज्ञानदेव निवृत्ती सोपान थकले करुणी उपाय ताटी ज्ञानेश्वर जग उद्धाराला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमस्कार माझा मुक्ताई माऊली सोपान सासवडी त्र्यंबक निवृत्ती इंद्रायणी तिरी माऊली म्हणताती वराळ खानदेशी मुक्ताई नगराला वराळ खानदेशी मुक्ताई नगराला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमस्कार हरिहर ब्रह्मदेवा रविले योगिया चांग देवा ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला शरणागत परित्राण परायणे सहस्याते हरे देवी तावाई नमोस्तुते श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो
नित्याय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः आकाशात् पतितं तोयम् यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति समचरण सरोजम् नीलाबुधाबं जगन्निहितपानिन्दनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः जी राधारमण हरि बोल जे राधारमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा हरि बोल 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 हरि बोल
जय जय राधारमण हरि बोल हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय हो जय जय राधारमण हरि बोल 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 जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि जय जय राधारमण हरि बोल 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 गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय बोलिए सुखदेव जी भगवान की की जय श्रीमंत श्री आदि शक्ति मुक्ताबाई की जय। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज ब्रह्मचित कला मुक्ताबाई आणि सकल संत मांदियाळी या सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे या तापी मैयाच्या पावन अशा तटाकावरती ज्या पवित्र स्थानावरून कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली संत आदिशक्ती मुक्ताबाई ज्या स्थानावरून अंतर्धान झाल्या त्या आईसाहेबांच्या गुप्त स्थानावरूनच आईसाहेबांची सेवा करण्याचं आपल्याला मिळालेलं हे सद्भाग्य आहे। यावर्षी आईसाहेबांचा सप्तशतकोत्तर आरोप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभराच्या कार्यक्रमाचं नियोजन संस्थांनी केलेलं आहे। संत मुक्ताई संस्थान मुक्ताई नगर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, मुक्ताईचे पुजारी, पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरुवर्य हरणे बाबा, जुने मंदिर कोथळी येथील व्यवस्थापक काकासो उद्धव महाराज जुनारे,
नवीन मंदिराचे व्यवस्थापक गुरुवर्य विनायक बाबा हरणे आणि मुक्ताई फडावरची ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य आणि दरमहा येणाऱ्या सगळ्याच वारकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्ताबाईची सेवा घडावी या वर्षामध्ये असा एकमताने ठराव करून वैशाख वद्य दशमी 2021 ते वैशाख वद्य दशमी 2022 असा रौप्य महोत्सवी वर्षातला सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अर्थात 725व्या समाधी सोहळ्याचा हा एक यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये माझ्यासारख्या सामान्य सेवकाला आहुती टाकण्याचं मिळालेले हे सद्भाग्य आहे. आमचे बंधू आदरणीय सोमनाथ महाराज हिवाळे, त्यांच्या संपूर्ण त्यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवार, वारकरी बांधव, आम्ही स्वतः आणि मुक्ताईनगर तालुका, कुरा, बडोदा परिसरातील सर्व भाविक गणांच्या वतीने हा सप्ताह संपन्नतेच्या दिशेला आपल्याला न्यायचा आहे. आपण फार नशीबवान आहोत का आपल्याला मुक्ताबाईची सेवा करण्याचं हे भाग्य मिळतंय. ऐशा भाग्य जे आलो तरी धन्य जन्म आलो. तुकोबारे म्हणतात आपलं किती मोठं भाग्य आहे की आपल्याला संतांची सेवा घडते. ठरवून सुद्धा काही लोकांच्या जीवनामध्ये संत सेवेची उपासना घडत नाही. आपला जन्म मुक्ताबाईच्या समाधीनंतर झाला, ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीनंतर झाला, निवृत्तीनाथांच्या समाधीनंतर झाला. निश्चितच ज्ञानोबाऱ्यांच्या आधी जन्माला आलेली आणि गेलेली माणसं आपल्या इतकी भाग्यवान नाहीये. निश्चितच मुक्ताईच्या समाधी सोहळ्याच्या आधी जन्माला आलेली माणसं आणि जीवन प्रवासाला विराम दिलेली माणसं आपल्या इतकी नशीबवान नाहीये. खरं नशीब आपलं आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली. परमानंद आजी मानली, भेटी झाली या संताजी. आपलं भाग्य आहे का आपण आईसाहेबांच्या दरबारात आलो. अजूनही बरीच माणसं उन्हामध्ये आहेत. त्यांना या छायेची, या शीतलतेची, या कृपेची, या साम्राज्याची, या वैभवाची प्रतीतीच आलेली नाही. त्या छायेमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल काही तर किती समाधान आहे, किती सुख आहे. एक आल्हाददायक परमार्थ सुखाची अनुभूती या आईसाहेबांच्या दरबारामध्ये अनुभवता येते. ते अनुभवणारा असला पाहिजे. जी साधक मंडळी इथं आहेत, रात्रंदिवस सेवा करत आहे, त्यांना विचारा का आईसाहेबांच्या सेवेचं फळ किती विशेष आहे. आपल्याला सुद्धा काहीतरी सेवा घडावी म्हणून आपण सगळेजण आलात. सकाळच्या सत्रामध्ये तुकोबारायांचं गाथा भजन आहे. दुपारच्या सत्रामध्ये विस्तारानं नाही पण थोडं संक्षिप्त का होईना श्रीमद भागवत महापुराणाचं भाव कथारूपी चिंतन आहे. हरिपाठ आहे, कथा आहे, कीर्तन आहे.
आईसाहेबांची योग्य सेवा आपल्या जीवनामध्ये घडेल याकरता हा छोटासा एक प्रयत्न आहे. आता ही सेवा थांबवायची नाही, ही सलग सुरू ठेवायची. अधिक वेळ विस्तारामध्ये न घालवता आपण आपल्या चिंतनाकडे येऊया. सज्जन हो, मानवी जीवन हे कायमस्वरूपी बदलणारं जीवन आहे. दैनंदिन जीवनामध्ये बदल हा या निसर्गाचा, या जगाचा, मानवी स्वाभाविक परिस्थितीचा नियम आहे. इथे बदल होतो. सहज 10 वर्षाने भेटलेला मनुष्य सुद्धा आपल्याला लवकर ओळखता येत नाही, कारण त्यात बदल झालेला असतो. हे जीवनच बदलाला सामोरं घेऊन चालत जावं लागतं. ज्यात बदलच होत नाही त्याला दगड म्हणतात. दगड आजही पाहिला तरी तो दगडच आहे. त्यात बदल नाही. मोठ्या नशिबानं एखाद्या दगडाचा बदल झाला तर त्याला योग्य त्या मूर्तिकाराच्या ताब्यात सापडावं लागतं. अनेक घाव सहन करावे लागतात. तसं न थांबणारं, सतत प्रवाहित असणारं हे मानवी जीवन साधनेमध्ये रत राहावं याकरता आपल्या वैदिक परंपरेमध्ये सगळ्याच संतांनी तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य, धैर्य, स्थिरता, समाधान या बदलात सुद्धा अनुभव व्हायचा असेल तर तुम्ही आपल्या आध्यात्मिक ग्रंथाकडे वळा अशी शिकवण दिलेली आहे. मग कुठे जायचं, कुठे वळायचं? जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संत आहेत. जायचं कुठे? कुठल्या तरी मार्गाला जावं लागेल. कुठेतरी तर प्रवास करावाच लागेल ना. जायचं कुठे? काय अजान सिद्ध साधकाच्या मार्गाला जायचं? काय साधन सिद्ध साधकाच्या मार्गाला जायचं? काय कारण सिद्ध साधकाच्या मार्गाला जायचं? काय काव्यात्मक शास्त्र परंपरेच्या मार्गाला जायचं? काय शास्त्रात्मक काव्य परंपरेच्या मार्गाला जायचं? काय वेदांनी सांगितलेल्या मार्गाला जायचं? काय ईशकृत मार्ग कर्मणता स्वीकारायची? काय मानवकृत मार्ग कर्मणता स्वीकारायची? हा ज्याच्या त्याच्या जीवनाचा स्वतंत्र विचार आहे. पण महाराष्ट्रात जन्माला आलेली माणसं स्वतःच्या विचाराने परमार्थिक साधनेकडे जात नाही. मग पारमार्थिक साधनेची अनुभूती जीवनात यावी, जीवनाचं कल्याण घडावं, संप्रदायाची काही सेवा घडावी असं जर वाटत असेल तर त्याकरता थोर संतांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला पाहिजे. स्वतःच्या विचाराने केलेली साधना आणि संत विचाराने केलेली साधना यात भली मोठी तफावत आहे महाराज. खूप भलं मोठं अंतर आहे. पण आपण ज्या साधनेकडे आज वळालेलो आहे हा एक स्वतंत्र धर्म आहे. त्या धर्माचं नाव आहे भागवत धर्म. ज्याने या धर्माचं आचरण जीवनामध्ये केलं त्याच्या जीवनामध्ये धर्मापासून तर शेवटच्या पुरुषार्थापर्यंतचा सहज प्रवास करता येतो. मानवी जीवनामध्ये 4 पुरुषार्थाचं चिंतन आलेलं आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यामध्ये धर्म जीवनामध्ये टिकावा असं जर वाटत असेल,
धर्माचा अंगीकार होऊन या पवित्र जीवनाची वाटचाल न्यावी असं जर वाटत असेल तर श्रीमद भागवत महापुराणासारखं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर दुसरं कुठलं नाही. खूप सुंदर चित्ताची प्रसन्नता दाखवणारा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ नाही, हा साक्षात परमात्मा आहे. स्वकीयं यद्भवस्तेजस् तच्च भागवते दधात् तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्. भगवंत ज्या वेळेला स्वधामाला जायला लागले त्यावेळेला उद्धवजी जवळ गेले. देवा, आम्हाला येऊ द्यावं नव्ह तुमच्या सोबत? नाही रे उद्धवा, मी एकटा येत असतो आणि एकट्यालाच जावं लागतं. सोबत कोणाला आणता येत नाही आणि सोबत कोणाला नेता सुद्धा येत नाही. तुम्ही कुठं जाणार देवा? एक तर मला सोबत न्या, नाही तर तुम्ही तरी जाऊ नका. या कालाचा स्वभाव आहे, कार्य संपलं की तिथं थांबता येत नाही. उद्धवा, मला जावं लागेल. आतापर्यंत अनेक सोंग केली, पुढेही करायची, थांबून कसं चालायचं? मग तुम्ही आता जाणार कुठे? तुम्ही वैकुंठाला जाणार? तुम्ही क्षीरसागराला जाणार? तुम्ही स्वर्गामध्ये जाणार? तुम्ही या मृत्यूलोकात? मी जिथं जातो आहे ते ठिकाण आहे. तिरोधाय प्रविष्टोऽयं. मी या श्रीमद भागवतामध्ये प्रवेश करतो आहे. ज्या ज्या वेळेला या अवनी तलावरती लोक या श्रीमद भागवत कथेचं चिंतन करतील, साक्षात त्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्या ज्ञानाचा प्रकाश मी बिंबवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायाने हा ग्रंथ आनंदाने स्वीकारला. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. अखंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुडी कन्या पुत्र
होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तुकोबारांची भाषा आहे. महाराज बोलतात, गीता भागवत इतकं डोक्यावरती घेतलं तुकोबारांनी एका साधकाला. गीतेचं भागवताचं चिंतन श्रवण मनन करणारी मला आवडतात, ती देवाला सुद्धा आवडतात. याचा अर्थ असा आहे, आपण करत असलेली सेवा ही भगवंताच्या आवडीची सेवा आहे. म्हणून अत्यंत नम्रपणे इथून पुढे 7 दिवस आपल्याला या ग्रंथाची सेवा करायची आहे. श्रीमद भागवत या ग्रंथाला प्रारंभ करते वेळी सहज भागवतकारांनी भागवताला प्रारंभ केला नाही. या महापुराणाचं महान असलेलं महात्म्य, या ग्रंथाचा महिमा आपल्याला कळावा याकरता महात्म्यालय भागवताचं आधी 6 अध्यायामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. त्या महात्म्याचा पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सर्वेश्वर असलेल्या भगवान परमात्म्याला नमस्कार केलेला आहे. कुठलंही कार्य सिद्धीला जावं असं वाटत असेल तर भगवंताचं मंगल केलं पाहिजे. कधी केलं पाहिजे? मंगलादिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी, मंगल हे प्रारंभ केले तरी चालतं, मंगल हे मध्यंतरी केलं तरी चालतं, आणि मंगल हे शेवटाला केलं तरी चालतं. पण जीवन मंगल व्हावं असं जर वाटत असेल तर मंगल केलं पाहिजे. समाप्ती कामो मंगलमाचरेत. काम सिद्धीला जावं असं वाटत असेल तर मंगल केलं पाहिजे. जगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामा इतकं मंगल दुसरं काही नाही. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आदी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. मन करे जन, मन करे जन, मन करे जन, करे जन, मन करे जन. सगळ्यात मंगल कोण असेल तर परमात्मा आहे. भगवंताचं नाम मंगल आहे, त्याचं रूप मंगल आहे, त्याचं ध्यान मंगल आहे. एवढंच नाही महाराज, पारमार्थिक साधनेमध्ये केल्या जाणाऱ्या सगळ्याच क्रिया मंगल आहे. आपण संत वाङ्मय वाचतो त्यावेळेला तुकोवर आहे, कधी कधी संतापले की गाथ्याचं पारायण करत असताना महाराजांनी रागावून काही महाराजांच्या मुखातून जे वचन बाहेर आले त्याचं सुद्धा पारायण करावं लागतं. संतांच्या मुखातल्या शिव्या सुद्धा जीवाचं कल्याण करतात, कारण त्यांचे शब्द मंगल आहे. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. ती जनाबाई देवाला म्हणते, अरे अरे विठ्या,
मूळ मायेच्या कारट्या तुझे रांड रंडके झाले. ही संतांची वचन पाहो. शोभतात संतांना अशी शब्द. किती सांग तोरी नायकती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. काय माय गेली होती भूतापासी. शोभत काय हे साधूला? असं म्हणावं का त्यांनी? अहो ते त्यांनीच म्हणावं. प्रापंचिक माणसाचा स्नेह आपल्या जीवनाचं कल्याण करूच शकत नाही, पण संतांच्या श्रीमुखातून बाहेर आलेल्या शिव्या सुद्धा आपल्या जीवनाचं मंगल करू शकतात, कारण त्यांची वाणी मंगल आहे. आपण मंदिरामध्ये येतो, घंटानाद वाजवतो, ती मंगल क्रिया आहे. आरती ओवाळतो, मंगल क्रिया आहे. एखाद्या कामाला कुठंतरी आपण महत्वाच्या जावं आणि घडा भरलेली बाई रस्त्यातून पुढे यावी, आपल्या संस्कृतीमध्ये त्या क्रियेला मंगल क्रिया म्हणतात, की आज काहीतरी मंगल होणार आहे बाबा. एखादी गाय लगेच पुढे यावी, मंगल आहे. मासे विकणारा कोडी दादा भेटावा, मंगल आहे. गवळी भेटावा, मंगल आहे. आपण अमंगल सुद्धा मानतो आणि मंगल सुद्धा मानतो. सहज लोक अमंगल म्हणतात. एखादी मांजर आडवी गेली तर काम होणार नाही म्हणे. कोण सांगतं? शकुनशास्त्र सांगतं. पण मी सांगतो विशाल शास्त्र. मांजर आडवी गेली तर काम होईल, पण माणूस आळवा गेला तर काम होणार नाही. इतकी जगामध्ये त्या मांजरेपेक्षाही अमंगल माणसं आहेत. त्या मुक्या जनावराबद्दल, त्या मांजरीबद्दल अमंगलत्व सिद्ध करणारे, मान्य करणारे तुम्ही आम्ही कोण? जगामधल्या सगळ्या अमंगल वस्तू, सगळ्या अमंगल क्रिया भगवंतामध्ये मंगल करण्याची ताकद आहे. फक्त आपला प्रवास त्या दिशेने असला पाहिजे. 4-4 तास मोबाईल चालत राहणं दिसायला काही बरं वाटत नाही. ते सज्जनानं त्याच्याकडे पाहिलं की असं वाटतं कसा माणूस आहे हा. पण त्याच्यामध्ये जर माझी माऊली नावाचं युट्यूब चॅनल तो ओपन करून 4 तास पाहत असेल तर ती क्रिया मंगलच आहे ना. आपलं जीवन मंगल करण्याची शक्ती आपल्याचकडे आहे. मग ती करायची कशी? भागवताने शिकवलेलं आहे. तुम्ही काम करा, भगवान परमात्म्याचं मंगल करा. पहिल्या श्लोकाचं वचन आहे, सच्चिदानंद स्वरूप असलेला, दयाघन असलेला, या विश्वाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी असलेल्या परमात्म्याला आमचा नमस्कार असो. लोक नमस्कार तिथं करतात जिथं काहीतरी मिळतं. याची जाण भागवताचं महात्म्य ज्यांनी तुमच्या माझ्या समोर आणलं त्यांना आवर्जून होती. लोक तिथं झुकतात जिथं काही मिळतं. मग आधी झुकायला सांगायचं, आणि झुकल्यानंतर, वाकल्यानंतर, मंगलानंतर तुम्हाला काय मिळेल? तापत्रय विनाशाय देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी. आध्यात्मिक असेल, आदिभौतिक असेल, आदिदैविक असेल, तापत्रय विनाशाय, त्रिविध ताप नष्ट करण्याची शक्ती एका देवाच्या मंगलामध्ये आहे का? म्हणून मंगल केलं पाहिजे. अहो, एखाद्या भजनाला म्हणा, कीर्तनाला म्हणा, कथेला म्हणा, माफी मागून बोलतो,
तमाशाला जरी सुरुवात करायची असली तरी नाव घेतल्याशिवाय पाऊल पुढे टाकत नाही. तसं आपली सुरुवात केलेली साधना निर्विघ्नपणे सुखरूप आईसाहेबांच्या कृपेने पूर्णतेला जावी असं जर वाटत असेल तर परमात्म्याचं मंगल आपण करायचं आहे. श्रीमद भागवत देवाला आहे आणि दुसरा गुरु दुसरा नमस्कार आहे त्या भगवत मनुपेत कृत्यम द्वैपायन विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. यं प्रभजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. ज्या वेळेला शुकाचार्य आईच्या गर्भाशयामध्ये राहिले, किती वर्ष राहिले म्हणे 12 वर्ष राहिले. ते बाहेर यावे याकरता जल अभिमंत्रित करून पत्नीच्या गर्भावर शिंपडलं व्यासांनी. शुका तू बाहेर ये, मला या माईची भीती वाटते हो, नाही तर मी आलो असतो. काही करणार नाही तुला ती माया. तुम्ही कसं सांगताय काही करणार नाही? ती काही ताब्यात आहे का तुमच्या? अरे बाबा मी सांगतोय तुला काही करणार नाही. तुम्ही ज्या अर्थी माया काही करू शकत नाही असं म्हणतात, त्या अर्थी तुम्ही सुद्धा या मायेमध्ये अडकलेलेच आहात ना हो. ज्याच्या ताब्यात ही माया आहे त्याला आणा. तो कोण आहे? अगाये उदारा आगा विश्वंभरा. तो उदार असलेला, विश्वाचा मालक असलेला, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं गिरिध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. अगाये उदारा अगा विश्वंभरा. अगाये उदारा अगा विश्वंभरा. अगाये उदारा अगा विश्वंभरा. मालक असलेला भगवान परमात्मा, त्याला तुम्ही आणा, त्याच्याशिवाय मी येत नाही. कथेचा भाव असा आहे, 7 दिवस आपल्याला कथेचा भाव ऐकत 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 पुढे जायचंय. कथा तुम्हालाही पाठ आहे, पण त्याचा भाव कालाच्या ओघात, धकाधकीच्या काळात, आपल्या जीवनमानात होत असलेल्या बदलात स्मरणात राहत नाही. पुन्हा त्याचं स्मरण करत करत, संक्षिप्त स्वरूपामध्ये कथेचं स्मरण करत, उजडणी म्हणून कथेचा भाव आपल्याला ऐकायचा आहे.
मी तसा येत नाही ज्याच्या ताब्यात माया, या जगाचा या विश्वाचा मालक जो आहे त्याला तुम्ही आणा. शुका, त्याला आणलं तर तू येशील का रे बाहेर? हा हा येईन मी. प्रार्थना केली परमात्म्याची. आर्त हाक भगवान परमात्म्याने ऐकली. शंख चक्राची आकृती भगवान परमात्म्याने छोटं रूप घेतलं. महर्षी व्यासांच्या आश्रमात आले. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर बसलेला व्यासांचा आश्रम आज पवित्र झाला महाराज. का? देवघरा आला आला, देवघरा आला आला देव आला आला. पूजी सन्माने देवघरा आला आला, देवघरा आला आला, देवघरा आला. देवघराला आला, देवघराला भगवंताचं पूजन केलं. अवस आहे आपल्या घरामध्ये कुठलीही अडचण असेल तर जगाच्या मालकाला आवाज द्या. महापुराण रचना जीवनामध्ये अडचण नंतर परमात्म्याला आवाज देतात. क्यू तो असं कधीच वाटत. माफी मागून बोलतो, आपल्याला भीती वाटली तेव्हा देवाची आठवण येते. पण मला हा जीवनाचा मार्ग सुकर करायचा आहे. त्या सुखाला समाधान जीवन कळसाला न्यायचंय, तेव्हा त्याची आठवण येत नाही. आपण भ्रमात आहोत. आपल्याला असं वाटतं झालेल्या सोडवण्याकरता आपली जवळची माणसं आहेत, ते आपल्याला काढतील यातून बाहेर. पण तुकोबाराय म्हणतात, भल्या माणसा सुटायाचा काही करीतो पाय, तो देखे पाय गोवियले. अरे तू जितका जितका सुटण्याचा प्रयत्न करतो तितका अडगत चालला तरी तुला कळत नाही. पण महर्षी व्यास मात्र भगवंताला आवाज देताय, देवा या. माझा मुलगा माझा ऐकत नाही हो, तुम्ही या. आजही प्रत्येक बाप, मला असं वाटतं, बापाला प्रार्थना करायची वेळ पोरांनी आणलीच आहे. फक्त बदल एवढा झालाय, मायेची भीती वाटते म्हणून शुकाचार्य ऐकत नाही. आणि मायेतून पोरं बाहेर निघत नाही, व्यसनातून पोरं बाहेर निघत नाही, याची भीती आजच्या बापाला वाटते. म्हणून देवाची आठवण आहे. व्यासांनाही देवाची आठवण आहे मुलाकरताच, आपल्याही बापाला मुलाकरताच देवाचं स्मरण आहे. पण फरक एवढा आहे, मायेच्या भीतीनं साधनेचं साम्राज्य जीवनातलं संपेल, या भीतीनं परमात्मा आणि मी माझ्यात असलेलं हे ऐक्य दुरावेल.
या भीतीनं जगाच्या लांब पळणारे शुकाचार्य त्या लांब पळणाऱ्या मुलाकरता देवाचं स्मरण करावं लागतंय व्यासांना. आणि आताच्या बापाला देवापासून लांब गेलेल्या मुलाकरता देवाचं स्मरण करावं लागतंय. शुकाचार्यासारख्या मुलाला देवाच्या लांब जाऊ नये याची भीती आहे. आणि आज मात्र देवाच्या लांब गेलेलं पोरग माझं, त्याच्या जीवनाचं अधःपतन होऊ नये याची भीती आहे. मुलाला नाही, बापाला. काळाचा भला मोठा बदल आहे. स्वतः भगवंत आले, शुकाचार्यांना आवाज दिला, शुका ये बाबा. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. ऐक खेडिया तुझ सांगितले, आईसे जानोनी खेळ खेळिये रे. ऐक खेडिया. आवाज दिला. आले कसे गेले कसे याचं वर्णन महाराजांनी आपल्या शब्दामध्ये केलं. तसंच वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेलं आहे. आल्याबरोबर पळायला लागले. बाप आवाज देतोय, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. पुत्रेती तन्मयतया तरोभिनेदुस, तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. पण व्यापकता एवढी होती महाराज विचारामध्ये. शुकाचार्यांना आवाज दिल्यानंतर वृक्ष सुद्धा ओ द्यायची. ओ ओ ओ झाडं ओ द्यायची महाराज. त्या वृक्षांचा तो आवाज. सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या, त्यांनी ऐकला. त्यांनी पाहिलं, अरे कोणीतरी महात्मा येतोय. त्या विवस्त्र आंघोळ करत होत्या, धडंगावरती कपडे नाही. शुकाचार्य निघाले, त्या स्त्रिया बाहेर आल्या. शुकाचार्यांना नमस्कार केला. पण शुकाचार्यांच्या मागे महर्षी व्यास पडत होते. वाढलेली दाढी, वाढलेल्या जटा, मोठ्या मोठ्या माळा, थकलेलं शरीर, भलं मोठं वय. पुढे पडणाऱ्याच्या मागे पडणाऱ्याच्या वयामधला फरक, याच्या अंगावर कपडे, तो नागडा बाबा. पण शुकाचार्यांकरता त्या सरोवरातून बाहेर आल्या आणि व्यासांना पाहिलं, परत पाण्यात निघून गेल्या. व्यासांना दुःख झालं. ते म्हणता, का हो, इथून माझा मुलगा पळत गेला, जो तरुण आहे, त्याच्या अंगावर कपडे नाही, तुम्ही त्याला बघून सरोवरातून बाहेर येता, माझा बघून माझ्यासारखा म्हातारा माणूस मला पाहिल्यावर तुम्ही आज जाता, याला कारण काय? त्यांनी दिलेलं उत्तर आहे, शुकाचार्यांच्या अंगावरती कपडे नाहीत, त्यांना त्यांच्या देहाचं भान राहिलेलं नाहीये. आणि ज्या महात्म्याला स्वतःच्या देहाचं भान नसतं, त्याच्याकडे पाहणाऱ्या लोक आमचा देहभाव हरवला. वा वा वा. नमस्कार केला व्यासांनी त्या स्त्रियांना.
पुढे निघाले. एका गुफेमध्ये गेले शुकाचार्य. तपश्चर्येला साधनेला लागले. तपश्चर्या सुरू असताना, उपासना सुरू असताना स्वर्गामध्ये इंद्राला असं वाटलं, शुकाचार्यासारखा महात्मा जर उपासना करायला लागला, ध्यान लावून बसला, तर हा उपासनेच्या बलावरती आपली गादी सुद्धा पिळून घेईल. कारण प्रत्येकाला धाक आहे तो गादीचा. तो इकडे म्हणा की तिकडे म्हणा, गादी मिळवण्याकरताही प्रयत्न आहे आणि मिळालेली गादी टिकवण्याकरताही प्रयत्नच आहे. गादी गादी गादी. त्या इंद्राने, स्वर्गाच्या राजाने अप्सरा पाठवली, रंभेला पाठवलं, जा नाचायला लागली. विक्षेप व्हायचा. तिच्या पायातले पैजण वाजले की ते हलायचे. छन 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 ते पैजणाचा आवाज यायचा. बांगड्या दीप्यमान वस्त्राचा शुकाचार्यांना व्हायचा. हवा काय चाललंय. डोळे उघडायचे, परत बंद करायचे, उघडायचे, बंद करायचे. शेवटी शुकाचार्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहून तिला नमस्कार केला आणि म्हणताय, वाह, किती तुमचं रूप सुंदर आहे हो, तुम्ही किती सुंदर दिसता. ती म्हणे, तुझ्याच करता आली बाबा. सुंदर दिसता म्हणतो, डोळे बंद करून घेतो. मग मला बघ ना जरा, माझ्याकडे पहा, तुझ्याच करता आली मी. शुकाचार्य म्हणतात, तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, पण हे फक्त वरूनच दिसायला बरं आहे. याच्या आत किती घाण आहे, मी 12 वर्ष पाहिलीये. नाकी तोंडी कुरमी किडे, काय काय तिथे, विष्टाले पचहुकडे, नाकी तोंडी कुरमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. ना तरी मातेची उदर कोरी, पचवणी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मोजन्मोनी मरती. सगळं गहाण आहे. काय आत शरीर दुर्गंधीचे, थार नाही अपवित्र शरीरा ऐसे. अरे जगामध्ये काही जितकं पवित्र नाही तितकं हे घाण आहे. ते मी 12 वर्ष पाहिलंय. नाचू नका, थकाल तुम्ही. तिला राग आला. तिनं काचेचा तुकडा घेतला, सरकन आपलं पोट फाडून घेतलं काचेच्या तुकड्याने. तिच्या पोटातून अत्तराचे फवारे सोडायला लागले महाराज. आसमंत सुगंधित होईल इतकं अत्तर होतं तिच्या पोटात. ती म्हणे, ओ महाराज, मी काय मृत्यू लोकातली घाण स्त्री नाही. तुम्ही ज्या स्त्रीचं वर्णन करताय, तुम्ही ज्या देहाचं वर्णन करताय, पुरुषाचा असेल स्त्रीचा असेल, घाणीचं साम्राज्य असलेल्या लोकात मी राहत नाही. मी स्वर्गामधून आली आहे. बघा कसली घाण आहे. काय दिसतंय तुम्हाला. बाहेर येणारा अत्तर पाहून शुकाचार्य आनंदित झाले. ते म्हणतात, वा वा वा, खरंच आहे हो, घाण नाहीये काही. मग स्वीकाराल का मला. पुन्हा हात जोडले शुकाचार्यांनी. शुकाचार्य म्हणतात, स्वीकाराल का. काय म्हणताय. तुम्ही काही दिवस अगोदर मला भेटला असतात
तर 12 वर्ष माझ्या आईच्या पोटात त्या घाणीत राहिल्यापेक्षा तुमच्या महान भगवत भक्त सूर्यासारखा तेजस्वी ज्ञानाचा बहाना, सूर्यासारखे तेजस्वी बाणेमध्ये असलेले सूत महाराज आणि सूत महाराजांनी त्या शौनकांनी केलेलं आतिथ्य स्वीकारलं, पूजन स्वीकारलं. आम्हाला आमच्या जीवनात सार सांगा, आमचं भलं कशामध्ये आहे? एक कळाला की सगळं कळून घेता येईल असं या जगामध्ये काय आहे? जीवनातलं सगळं दुःख संपवता येईल असं या जीवनात काय साध्य करावं लागेल? आम्हाला सांगा. आम्हाला भगवान परमात्म्याच्या चरणाचा आश्रय मिळेल असं आम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला सांगा. सूत महाराज म्हटले, मी तुम्हाला श्रीमद भागवताची कथा सांगतो, खूप सुंदर आहे. माझ्या समोर राजा परीक्षितीला भगवत पूज्यपाद श्री शुकाचार्यांनी ते भागवत सांगितलं. मी पाहिलं शुकाचार्याला त्या पवित्र महात्म्याने राजा परीक्षितीला दिलेलं कथेचं अमृत इतकं मधुर आणि गोड होतं की स्वर्गातल्या देवता म्हणायला लागल्या राजा परीक्षितीला, आम्हाला हे भागवत दे, आम्ही तुला स्वर्गातला अमृत देतो. तुझ्याकडे काल कमी आहे ना, मी देतो तुला, पण आम्हाला भागवत दे. राजा परीक्षितीने दिलेलं उत्तर आहे, अमरामृत पान करीती शेखी तेही मरोनी जाती, जे कथामृत पान करीती ते नागविती कडी काळा. काय करतात त्याला? अहो, अमृताचं प्राशन केलेली सुद्धा कधीतरी थांबतातच ना. विराम तर त्यांच्या आयुष्यामध्ये आहेच ना. मग त्यापेक्षा अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. अंतरला संसारा, अंतरला संसारा, देखती गर्भवास, देखती गर्भवास. तुमच्या अमृताला काय करू? तुमच्या अमृतापेक्षा माझ्या जीवनात मी स्वीकारलेलं अनुसरण मोलाचं आहे. मी तुम्हाला ते भागवत सांगतो, काळजी करू नका.
त्यांनी सांगितलं की श्रीमद भागवताचा महिमा तुम्ही सामान्य समजू नका. अहो, अनेक उदाहरणं या श्रीमद भागवताच्या श्रवणाने आपल्याला किती लोकांना आपलं दुःख संपवता आलं, भगवान परमात्म्याचं चरण सानिध्य प्राप्त करता आलं. एक दोन नाही, शेकडो उदाहरणं आहेत. त्यामधली अनेक उदाहरणं सांगता सांगता नारदांनी या श्रीमद भागवताचं जे आयोजन केलं, ते आयोजन कोणाकरता होतं, कसं होतं, किती सुंदर होतं, काय फल झालं, काय मिळालं त्या आयोजनातून, याचा सुद्धा विचार महात्म्यामध्ये आलेला आहे. सनत सनातन सनंदन सनत कुमार 4 भाऊ आहे, सख्खे भाऊ. बर, मग 1000 वर्षाचं आयुष्य आहे, पण दिसायला छोटे छोटे मुलं आहे. सृष्टीच्या विस्ताराकरता यांना उत्पन्न केलं, सृष्टीचा विस्तार करायला नकार दिला, शाप दिला, जा लहान मुलं राहाल. दिलेला शाप आशीर्वाद म्हणून स्वीकारला. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम या दिव्य मंत्राचा जप केला. दिसाला लहान लहान मुलं आहे, पण एका भावाने व्यासपीठावरती बसावं आणि तिघांनी बसून कथा ऐकावी, इतकं त्यांचं ऐक्य आहे, इतकी त्यांच्यामध्ये एकरूपता आहे. एकदा त्यांच्याकडे देवर्षी नारद गेले. नारदांचा पडलेला चेहरा त्यांनी पाहिला. का हो, कसं काय येणं केलं? चेहरा पडलेला आहे, कुठून आले? नारदवाच अहम तु पृथ्वीयात ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करञ्च प्रयागञ्च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबन्धनम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममान इतस्ततः अहं तु पृथ्वीयात् ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करञ्च प्रयागञ्च काशीं गोदावरीं तथा काशीं गोदावरीं तथा. कुठून आले तुम्ही? मी काशीला गेलो, अयोध्येला गेलो, प्रयागला गेलो, कुरुक्षेत्रावरती गेलो. मग इतकी तीर्थयात्रा करूनही नाराज? काय झालं तुम्हाला? मी तीर्थयात्रेने नाराज नाही हो, तीर्थयात्रेवरती चाललेल्या पापाने मी नाराज आहे. 5 रुपयाची फुलं आहे, पण लोक 50 रुपये. गाईला चारा, गाईला चारा, गाईला चारा, 50 रुपयाची पेंडी गाईला टाकायची. टाकणाऱ्याने 50 रुपये दिले, गाई पुढे चारा टाकला, पैसे देणारा पुढे गेला, पुन्हा 30 पेंडी उचलायची, 30-50 ला विकायची, पुन्हा गाई पुढे टाकायची. दिवसभरात गाईचं पोट भरत नाही. खोटं बोलायला लागली लोक, पाप वाढायला लागलंय.
किती वाढायला लागलं. यह पापन धरती संभाले, बस नाव के जैसी डोले. या धरणी मातेला पापाचं ओझ होत आहे. इतकं पाप तर जगातली सगळी पाप जातात. हा नियम लोकांनी मोडून टाकला. लोक क्षेत्रावरच पाप करायला लागली, तर पाप धुयायचं ठिकाण. म्हणून मी खूप फिरलो, पण मला समाधान नाही. शेवटी मी वृंदावनात आलो. तिथे मी एका बाईला पाहिलं. तिला विचारलं, काय ग बाई नाव तुझं? अहम भक्तिरीती ख्याता इमो मे तनयो मतो, ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. माझं नाव भक्ती आहे. मग तुझी मुलं तर म्हातारी आहे आणि तू तर दिसायला तरुण आहे. ही मुलं आहे तुझी? हो, एकाचं ज्ञान आहे, दुसरा वैराग्य आहे. कशामुळे झालं? पाप वाढतंय. द्राविड देशात माझा जन्म झाला, कर्नाटकात, महाराष्ट्रात काही ठिकाणी सन्मान झाला, पण मी गुजरातमध्ये गेले आणि म्हातारे झाले. कोणी ज्ञानाला आणि वैराग्याला जवळ ठेवायला सुद्धा तयार नाही. आता वैराग्याच्या गोष्टी आपल्यासारख्याला कानाने ऐकायला बऱ्या वाटतात, ज्ञानाच्या गप्पा मारायला बऱ्या वाटतात, पण अनुभवायची वेळ आली महाराज की प्रत्येकाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. प्रामाणिकपणाने आपण ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. जसं आपण आपल्यातला चांगला गुण समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, तसं जगाच्या मालकाला आपल्या आतली घाण सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न कधी काळी केला पाहिजे. तो सर्वस्वी सर्वेश्वर असलेला अंतरात्मा असलेला परमात्मा सर्व जाणतो. तुम्ही नाही सांगितलं, मी नाही सांगितलं, त्याला काही कळत नसेल हो. आपल्या आत काय चाललंय कळत नसेल त्याला. वाटतं मारुतीरायाच्या मंदिरासमोरून जाताना हातातली बिडी मागे घ्यावी, देवाला दिसली नाही म्हणजे सुटका होते, असा इतका गोड गैरसमज घेऊन जीवन जगणाऱ्या लोकांना कितीतरी पायऱ्या चढाव्या लागतील अजून. तुम्हाला मला वाटतं त्याला कळत नाही, पण न सांगता कळे अंतरीचे गुज. सगळं जाणतो परमात्मा. जर जाणून असलेला परमात्मा आपल्या आत असलेल्या पापांचा उच्चार आपण करावा याची वाट बघत असेल आणि तिथून आपल्याला बाहेर काढायचा सरळ प्रयत्न करायला परमात्मा जर सहकार्य करायला आपल्याला तयार असेल, तर आपलं पुण्य जसं आपण लोकांना सांगतो तसं पाप देवाला सांगायला काय हरकत आहे. पण कोणी सांगायला तयार नाही. ज्ञान वैराग्य चिरतरुण होईल कधी? तुम्ही श्रीमद भागवताची एक कथा त्यांच्याकरता करा. ज्ञानही वृद्धिंगत होतं आणि वैराग्यही वाढीस लागतं. एवढंच सांगून महात्म्य थांबवलेलं नाही. एका उपाख्यानाच्या माध्यमातून श्रीमद भागवताचं महात्म्य आपल्या गडी उतरवण्याचा प्रयत्न भागवतकारांनी केलेला आहे. त्या उपाख्यानाचं नाव आहे गोकर्ण उपाख्यान. धुंदली ही स्त्री आहे, ती बुद्धी आहे. त्या बुद्धीचा विवाह झाला आत्म्याबरोबर. आत्मा हाच देव आहे, तो अविनाशी आहे. ते परमतत्व आहे. नयनम छंदंती शस्त्रानी नयनम दहती पावकहा. तो काही जाळल्याने जळत नाही. त्याचं अमरत्व कोणाला सिद्ध करावं लागत नाही. तो स्वयंप्रकाशित आहे, स्वसंवेद्य आहे, स्वतः ज्ञानी आहे, प्रकाशित आहे.
डोळ्याने संपूर्ण जग पाहता येतं म्हणून डोळा पाहायला काही जगातली वेगळी वस्तू आणावी लागत नाही. सूर्यनारायणाच्या प्रकाशाने संपूर्ण विश्व दिसतं म्हणून सूर्यनारायण पाहायला दुसरा सूर्य आणावा लागत नाही. तसा आत्मा हा स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित आहे, प्रकाशमान असलेला, दिव्य असलेला. त्याचं अबाधित्व, त्याचं मोठेपण, त्याचं अमरत्व सांगायला दुसऱ्या आत्म्याची गरज नाही. पण तरीही आत्म्याचं तादात्म्य या बुद्धी बरोबर झालं आणि तिने सगळं जीवन बिघडवलं. काय केलं त्या बुद्धीने? तिने मुलगा जन्मालाच येऊ दिला नाही. तो मुलगा कोणता? आपल्याला जन्माला आल्यानंतर मुलं झाली पाहिजे. मुलं व्हायकरता लग्न करावं लागेल. लग्न ही योग्य ठिकाणी जुळालं पाहिजे. आता तादात्म्य झालं बुद्धी बरोबर. कोणाचं? या पवित्र आत्म्याचं. इतका हारी गेला, इतका हारी गेला की बुद्धीचे सगळे गुणधर्म यानं स्वीकारले पण तिनं आत्म्याला गोवलं. त्यालाच वाटायला लागलं आता ही बुद्धी, ही धुंदली आपल्याला प्रकाशित करणार आहे, ही आपल्याला काहीतरी मुलबाळ देणार आहे, ही काहीतरी प्रसाद देणार आहे. स्वस्वरूपाची भान राहिली नाही. जीवनामध्ये दुर्गती तेव्हा होते ज्या वेळेला मनुष्याला स्वस्वरूपाचा विसर पडतो. संत जीवनामध्ये येतात, प्रसाद देतात, बिघडलेलं स्थैर्य आत्मदेव मग बहिणीच्या गाईला मुलगा झाला. दोन्ही मुलं जवळ आणले. एकाला नाव धुंदुकारी दिलं, दुसऱ्याला गोकर्ण दिलं. गोकर्ण हा संत प्रसाद होता. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता, ज्या वेळेला बोधपुत्र जन्माला येतो त्यावेळेला ती मरेन. कोण? तिला मरावं ही अपेक्षा असेल तर पुत्र बोधाचा व्हावा. पोरं तर खूप आहे पण बोध नाही ना. उल्लेख असा आहे बोध पुत्र, नुसता पुत्र नाही. नुसता पुत्र तो धुंदुकारी आहे पण बोधाने विराजित असलेला, स्वस्वरूपाची जाणीव करून देणारा पुत्र ज्या वेळेला जन्माला येतो तो आपलं जीवन प्रकाशित करतो. निघून गेले आत्मदेव, साधनेकरता जीवन समर्पित केलं. ज्या संस्काराने तरी जात. शेवटी कधी काळी त्याचा अंत होतो. धुंदुकारीचा अंत झाला. भाऊ यांना त्याने गोकर्णाने श्राद्ध केलं. मुक्ती मिळाली नाही. इति सूर्यवचे सर्वेर श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु. काही करू नको गोकर्णा, माझा ऐक. तुझा भाऊ येईल, तुला सांगेल अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारिती नामता स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वं नाशत्वं मया. मी तुझा भाऊ आहे. अरे बुद्धीच्या आहारी गेलो, मला काही मिळालं नाही, पण तुझ्या संगतीचा परिणाम, तुझ्या दिलेल्या साधनेचा परिणाम असा झाला
कितीच बुद्धी आज मला सहकार्य करायला लागली. कशी करते सहकार्य? बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ सापडली संधी, बरवी ही वेळ. साय झाली बुद्धी संचिताची, साय झाली बुद्धी संचिताची. माझी चालती पाऊले येणे पंथे, माझी चालती पाऊले. बरवी ही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझी चालती पाऊले. दर्शन झाले संतापाय, माझी मुक्ती झाली. श्रीमद भागवताच्या कथेने मला आनंद दिला. महात्म्याच्या 6व्या अध्यायामध्ये कथा कोणत्या महिन्यात करावी, कोणत्या कालात करावी, कशी ऐकावी याचा सुद्धा विचार आलेला आहे. शक्य झालं एका जागेवरती बसून कथा ऐकावी, नाही जमलं एका जागेवर 10 जागा बदलवा, कथा ऐका. शक्य झाल्यावर एका आसनात ऐकावी, नाही जमत बा एका आसनात. आम्हाला रामदेव बाबांचा आदर्श आहे, सगळे आसनं करावी लागतात. जे वाटेल ते आसन करा. थोडा पाय आखळत असेल लांबवा त्याला, अंग टाकू नका म्हणजे झालं फक्त. देहाची कुठलीही अडचण तुम्हाला असेल, तुमच्या शरीराची शारीरिक अडचणीमुळे कथा तुम्हाला विक्षेप करत नाही, तुमची शरीर तुम्हाला साथ देत असेल त्या परिस्थितीत कथा श्रवण करा. विश्वासो गुरुवाक्येषु या खूप पदाचं चिंतन महात्म्याच्या 6व्या अध्यायात विस्तारानं केलेलं आहे. अर्थात श्रीमद भागवत महापुराण कळावं याकरता महात्म्य, आणि त्या महात्म्याचा विचार आपण बघितला. आपल्याला उद्यापासून भागवताला प्रारंभ करत अशाच्या कथांचा विचार करत करत प्रत्येक कथेचा सारांश ऐकत संकल्पित वेळेत या कथेचं चिंतन 7 दिवसामध्ये करायचं आहे. सर्व जिथून संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण माझी माऊली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, मुक्ताई मंदिर फेसबुक पेजच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, संतपीठ फेसबुक पेजच्या माध्यमातून, जिथून आहात आपण तिथून आपण ही कथा श्रवण करत असाल. आमच्या मुक्ताबाई फडावरची एक स्वतंत्र टीम त्या संदर्भात काम करते. आमचे माजी माऊलीचे आदरणीय आमचे बंधू गणेश भाऊ अढाव आहेत. मुक्ता यूट्यूब चॅनलचे आदरणीय आमचे बंधू ज्ञानेश्वरजी हरणे पाटील आहेत. रामभाऊ आहेत, आमचे दादा आहेत, त्यांना सहकार्य करणारी पूर्ण टीम आहे. तुमच्यापर्यंत स्वच्छ आवाज पोहोचवायला चैतन्य साऊंड जालना, स्वतः सोमनाथ महाराज हिवाडे अर्थात आबांची साऊंड सिस्टीम आहे. महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी कथेला साथीला आहेत. झी युवा फेम संगीत सम्राट लीलाधरजी पाटोळे आहेत, मध्ये चांगली क्रांती केली. भजन स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन विश्व ढवळून काढलं असे आदरणीय रविभाऊ मानकर आहेत. त्यांच्या बाजूला बसलेले आमचे काकासो गजाननजी कंठाळे आहेत आणि सगळीच मान्यवर मंडळी
आपल्याला इथून पुढे भेट द्यायला येणार आहे. परिसरातली सुद्धा जी मंडळी पाहत असेल, शक्य झालं आपण आईसाहेबांच्या समोर या. आईसाहेबांच्या समोर बसून काही गाथेचं चिंतन करा. श्रीमद भागवत महापुराणाचं श्रवण करा. 7 दिवस मन चित्त एकाग्र करून जर आपण ही कथा श्रवण केली तर एक दिवस आपल्याला तुकोबारांचं प्रमाण म्हणावं लागेल. आणि म्हणावंच लागेल की आम्हाला सुद्धा बरवी ही वेळ, सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताच. आम्हाला सुद्धा ते आता सहकार्य करायला लागलेली आहे. तिने आपल्याला सहकार्य करावं ही प्रार्थना. कथेला विराम देते वेळी करूया आणि सेवेला याच ठिकाणी विराम देऊया. भागवताची आरती मुक्ताबाई 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 सगळ्यांनी म्हणायचंय, बोला. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 योगमाया मुक्ताबाई 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 योगमाया मुक्ताबाई 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 ब्रह्मचित्कला मुक्ताबाई 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 ब्रह्मचित्कला मुक्ताबाई 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 श्री संत मुक्ताबाई 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 श्री संत मुक्ताबाई 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 माऊली माझी मुक्ताबाई 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 माऊली माझी मुक्ताबाई 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 कृपा सम्राज्ञी मुक्ताबाई 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 आमुची आई मुक्ताबाई ओ मुक्ताबाई 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 माझी माझी मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 योगमाया मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई 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 योग माया मुक्ताबाई 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 मुक्ताबाई
मुक्ताई माऊली जय जय मुक्ताई माऊली जय जय मुक्ताई माऊली जय जय मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली माऊली मुक्ताई माऊली जय जय मुक्ताई माऊली 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 श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली माऊली जय जय मुक्ताई माऊली माऊली जय जय मुक्ताई माऊली माऊली जय जय मुक्ताई आरती करता उभं राहायचंय. थोडा हार्मोनियमला आवाज द्या. चला वो वाडू आरती मुरलीधरा चला वाडू आरती मुरलीधरा चला बोवा चला बोवाडू आरती मुरलीधरा मुरलीधरै आमची साज अधरी सुंदर मुरली वाजे मुकुट मस्तकी अतिशय शोभे वर मंजूर तुझा चला बोवाडू आरती मुरलीधरा चला बोवाडू आरती मुरलीधरा देवड घालून पायाला यमुनीच्या तीरी उभा राहिला वाजवी वेणू बोलवी गोपिका टाकुनी आल्या सर्व वाडू आरती मुरलीधरा चला वाडू आरती मुरलीधरा श्री हरीचा अगाध महिमा शिवले वर्णिता शेषही ब्रह्मा तेथे आली शरणची गंगा परित येऊन देश्वरा चला वाडू आरती मुरलीधरा चला वाडू आरती मुरलीधरा चला वाडू आरती मुरलीधरा महाविष्णू शिव रूपासी आले युवरती सोपान ज्ञान प्रगटले भगिनी मुक्ताबाई ब्रह्मचित्कले अवतार धरोणी जग उद्धरिले जय देवी जय मुक्ताबाई श्री मुक्ताबाई आदि माते जननी वंदन तव पाई जय देवी तापी तटकवासी श्री चांगदेव ज्ञान बोधून त्यासी दिदले वैभव योग्यांची ती उर्मी निर्सोनी सर्व
तीरी अदृश्य वंदन तव पाय भूमिसी सती कीर्तने शेषाद्री तल्लीन झाला तव चरणी जय देव जय देव जय भो आई जय देव जय जननी वंदन तव पाय ओ जय देवी जय ओ जय देवी जय जय देवी पायन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नम विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते वासवरी आदिनाथी अनुग्रह नाथासी दिदला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या बाळलीला केली जगी ख्याती मिरवली सांगयाची हरली 64 कळा कळा 65 ज्ञान देवे दाविली ममता देव शरण काया वाचा म्हणे आदिनाथी अनुग्रह नाथासी दिदला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई की जय तापी मैया की जय पूर्णा मैया की जय सद्गुरु जोग महाराज की जय 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 श्री राधे श्याम राधे श्याम श्री राधे श्याम आता लगेच हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर ठीक 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्त परायण काका महाराज चौरे जालना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार काका महाराज चौरे जालना यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठीक 7 ते 9 या वेळेमध्ये होईल. 7 ते 9 कीर्तन झाल्यानंतर भोजन प्रसाद होईल आणि भोजन प्रसाद तिकडे सुरू झाला की लगेचच भजन जागर 9 वाजेला इथं सुरू होईल. आजचा भजन जागर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक लीलाधरजी पाटोडे, रविभाऊ मानकर, गजानन काका कंठाळे, मोरेश्वरजी वाघ, विजयभाऊ कुईटे आणि त्यांचा संपूर्ण संच आपल्याला हा कार्यक्रम सगळ्यांना इथं ऐकायला मिळेल. धन्यवाद. भजनाला